नमस्कार मंडळी, भाषा लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरचा एक असा टॉपिक बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण अगदी सोप्पा आहे. हो, आपण शिकणार आहोत आर्टिकल्स म्हणजे ए, एन आणि द चा वापर नेमका कुठे आणि कसा करायचा. तुम्ही भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करताय, बरोबर ना? मग तर हा टॉपिक तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग आर्टिकल्स हा विषय इतका परफेक्ट करूया की परीक्षेत आपला एकही मार्क जायला नको. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे आर्टिकल्स म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, हे असे छोटे छोटे शब्द आहेत जे नाऊन म्हणजे कुठल्याही नामाच्या आधी लागतात आणि त्यांचं काम खूप सोपं आहे. ते आपल्याला सांगतात की आपण एखाद्या सामान्य गोष्टीबद्दल बोलतोय की कुठल्या तरी खास म्हणजे स्पेसिफिक गोष्टीबद्दल. ओके, तर आर्टिकल्सचे ना मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इनडेफिनेट आर्टिकल्स. यात येतात ए आणि ॲन. हे आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण कुठल्याही एका म्हणजे जनरल गोष्टीबद्दल बोलतो. आणि दुसरा प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल, तो म्हणजे द. हा आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एका ठराविक, स्पेसिफिक किंवा जगातल्या एकमेव गोष्टीबद्दल बोलत असतो. ठीक आहे, मग सुरुवात करूया इनडेफिनेट आर्टिकल्सपासून, म्हणजेच ए आणि ॲन. बघूया की यांचा वापर नक्की कधी आणि कसा करायचा. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, तो नीट लक्षात ठेवा. ए वापरायचं की ॲन हे त्या शब्दाच्या स्पेलिंगवर नाही तर त्याच्या पहिल्या आवाजावर म्हणजे साऊंडवर अवलंबून असतं. जर शब्दाची सुरुवात व्यंजनध्वनीने म्हणजे कॉन्सोनंट साऊंडने होत असेल तर ए वापरायचं, आणि जर सुरुवात स्वरध्वनीने म्हणजे वावल साऊंडने होत असेल तर ॲन वापरायचं. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कारण सगळ्यात जास्त चुका इथेच होतात. चला आता ए ची उदाहरणं बघूया. पहिला आहे अ कॅट. सोपा आहे. सी हा व्यंजनध्वनी आहे म्हणून ए लागलं. पण आता पुढची दोन उदाहरणं बघा. ती थोडी ट्रिकी आहेत. ए युनिव्हर्सिटी. इथे शब्द यूने सुरू होतोय, जो एक वॉवेल आहे. पण त्याचा उच्चार काय होतो? यू म्हणजे य सारखा, आणि य हा व्यंजनध्वनी आहे म्हणून आपण ॲन नाही तर ए युनिव्हर्सिटी म्हणतो. तसंच ए वन डे मॅच. इथं ओने सुरुवात आहे पण उच्चार व सारखा आहे, वन, आणि व सुद्धा व्यंजनध्वनी आहे. आलं लक्षात? म्हणून नेहमी उच्चारावर लक्ष द्यायचं. ओके, आता ॲन कधी वापरायचं ते बघूया. ॲन ॲपल हे तर सरळ आहे, अ हा स्वरध्वनी आहे. पण आता हे शब्द बघा, ॲन आर आणि ॲन ऑनेस्ट मॅन. दोन्ही शब्दांची सुरुवात एचने होते, पण आपण हचा उच्चार करतो का? नाही. आपण म्हणतो आर ऑनेस्ट, म्हणजे एच इथे सायलेंट आहे, त्यामुळे शब्दाचा पहिला आवाज ओ या स्वराचा येतो, आणि म्हणूनच आपण ॲन वापरतो. एक अजून सोपा नियम, जेव्हा आपण कुणाच्या प्रोफेशनबद्दल म्हणजे व्यवसायाबद्दल बोलतो तेव्हा पण ए किंवा ॲन वापरलं जातं. उदाहरणार्थ, ही इज ॲन इंजिनियर, माय फादर इज अ डॉक्टर, किंवा शी वॉन्ट्स टू बी ॲन आर्टिस्ट. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण बोलताना एखाद्या गोष्टीबद्दल पहिल्यांदाच सांगतो तेव्हा ए किंवा ॲन वापरायचं. समजा मी म्हटलं आय नीड टू बाय अ न्यू पेन, म्हणजे मला एक पेन घ्यायचा आहे, कुठलाही एक चालेल. किंवा शी वॉन्ट्स टू ईट ॲन ऑरेंज, किंवा देर इज अ बर्ड ऑन द ट्री, म्हणजे झाडावर एक पक्षी आहे, कोणता ते माहीत नाही, फक्त एक आहे. बरं, तर ए आणि ॲनबद्दल आपण बघितलं. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, डेफिनेट आर्टिकल म्हणजेच द. नावाप्रमाणेच हा आपण ठराविक म्हणजे डेफिनेट गोष्टींसाठी वापरतो. दीचा वापर तेव्हा होतो जेव्हा बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही माहीत असतं की आपण नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय. जसं की प्लीज पास मी द बुक ऑन द टेबल, म्हणजे टेबलावर जे ते एक विशिष्ट पुस्तक आहे तेच मला हवंय. किंवा द कार इन अ गॅराज इज रेड, म्हणजे आपल्या गॅराजमधली ती गाडी लाल आहे. आणि डिड यू सी द मूव्ही वी टॉक्ड अबाउट, म्हणजे तोच सिनेमा ज्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. आणि हा तर एकदम सोपा नियम आहे. जगात ज्या गोष्टी युनिक आहेत म्हणजे एकच आहेत, त्यांच्या नावाच्या आधी नेहमी द लावायचं. जसं की सूर्य, चंद्र, आकाश. उदाहरणार्थ, द सन इज व्हेरी ब्राईट टुडे, द मून लुक्स ब्युटिफुल टू नाईट, किंवा द स्काय इज क्लिअर. सोपं आहे ना? त्याचप्रमाणे काही भौगोलिक नावांच्या आधीही द वापरलं जातं. जसं की मोठ्या नद्या, द गंगा इज अ होली रिव्हर, महासागर, वी सेल्ड अक्रॉस द पॅसिफिक ओशन, आणि पर्वतरांगा, दे वेंट हायकिंग इन द हिमालयाज. आता बघा, आपण मगाशी पाहिलं होतं की पहिल्यांदा उल्लेख करताना अ किंवा ॲन वापरतात. मग दुसऱ्यांदा काय? तर दुसऱ्यांदा उल्लेख करताना द वापरायचा. उदाहरण बघा,
आय सॉ अ डॉग म्हणजे मी एक कुत्रा पाहिला. आता पुढच्या वाक्यात मी त्याच कुत्र्याबद्दल बोलणार आहे, म्हणून मी म्हणेन द डॉग वॉज बार्किंग लाऊडली. तो कुत्रा जोरात भुंकत होता. आता तो एक कुत्रा राहिला नाही, तो कुत्रा झाला आहे. तसंच शी बॉट अ न्यू ड्रेस. द ड्रेस इज ब्लू. आणि ही फाउंड अ पेन. ही गेव द पेन टू द टीचर. मध्ये सुद्धा हेच लागू होतं. ओके, ए, ॲन आणि दी तर झालं. पण कधीकधी सगळ्यात बरोबर उत्तर असतं कोणताही आर्टिकल न वापरणं. हो, यालाच म्हणतात झिरो आर्टिकल. चला बघूया असं कधी होतं. सगळ्यात पहिला नियम, बहुतेक प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नामांच्या आधी आर्टिकल लागत नाही. जसं की लोकांची नावं, शहरांची नावं, देशांची नावं. प्रिया लिव्ज इन नागपूर. वी आर ट्रॅव्हलिंग टू दिल्ली नेक्स्ट मंथ. किंवा मिस्टर शर्मा इज अ न्यू नेबर. या सगळ्यामध्ये कुठेही आर्टिकल नाहीये. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपण अनेक वचनी किंवा ज्या गोष्टी मोजता येत नाहीत त्यांच्याबद्दल अगदी जनरल म्हणजे सर्वसाधारणपणे बोलतो तेव्हा आर्टिकल वापरत नाही. उदाहरणार्थ, वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. आपण इथे कुठल्यातरी एका बाटलीतल्या पाण्याबद्दल बोलतोय का? नाही, आपण पाणी या संकल्पनेबद्दल बोलतोय. तसंच लायन्स आर वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे सिंह हे जंगली प्राणी आहेत. एकंदरीत सगळ्या सिंहांबद्दल बोलतोय. किंवा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. याशिवाय अजून काही गोष्टी आहेत ज्यांच्या आधी आर्टिकल लावत नाहीत, जसं की भाषा. शी स्पीक्स मराठी फ्लुएंटली. जेवणाची नावं. दे इन्व्हायटेड अस फॉर डिनर. नावांसोबत येणारे टायटल्स. डॉक्टर शर्मा इज अ गुड डॉक्टर. आणि खेळ. दे प्ले फुटबॉल एव्हरी इव्हनिंग. या सगळ्यांच्या आधी आर्टिकल वापरला जात नाही. चला तर मग आत्तापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे तपासायची वेळ आलीये. एक छोटीशी क्विज घेऊया. तुमच्या परीक्षेची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ओके, तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. ही इज डॅश ऑनेस्ट मॅन. काय वाटतंय, रिकाम्या जागी काय येईल? अ, ॲन, द की काहीच नाही? विचार करा बरं. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ॲन. अगदी बरोबर, कारण ऑनेस्टमध्ये एच सायलेंट आहे आणि उच्चार ओ या स्वरापासून सुरू होतो. लक्षात आहे ना? ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. हा जरासा ट्रिकी आहे, नीट विचार करा. वाक्य आहे शी इज स्टडिंग ॲट डॅश युरोपियन युनिव्हर्सिटी. इथे काय येईल? मी पुन्हा एकदा हिंट देतो. शब्दाच्या स्पेलिंगवर जाऊ नका, आवाजावर लक्ष द्या. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ए. अनेकांना वाटलं असेल की ई आहे म्हणून ॲन येईल, पण नाही. युरोपियनचा उच्चार यू म्हणजे य ह्या व्यंजन ध्वनीने होतो आणि म्हणूनच आपला तोच गोल्डन रूल इथं लागू होतो. साऊंड महत्वाचा आहे, स्पेलिंग नाही. परफेक्ट. वाह, खूपच छान. मला खात्री आहे की आता तुमचा आर्टिकल्स हा टॉपिक एकदम पक्का झाला असेल. अजून जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा आणि थेट भाषा लॅब ॲपवर जाऊन ऑनलाईन प्रॅक्टिस सेट नक्की सोडवा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.